अहिल्यानगरमध्ये दिल्लीतील जंतर मंतरवरील पेपर फुटी विरोधातील आंदोलनाला पाठिंबा देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला। मोर्चात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। महानगरपालिका परिसरातून निघालेल्या मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक घेत आंदोलन केले। आंदोलनकर्त्यांनी पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होत असल्याचा आरोप करत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत पेपर फुटी प्रकरणांची सखोल चौकशी, दोषींवर कठोर कारवाई, पारदर्शक यंत्रणा उभारणे आणि विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारला निवेदन सादर करण्यात आले। शिक्षण व्यवस्थेच्या विरोधात दिल्लीमध्ये देखील तरुणांचा मोठ्या प्रमाणात मोर्चा आणि आंदोलन सुरू आहे। जवळपास महिना होत आलेला आहे। आपणही आज मोर्चा काढलाय। परीक्षातील घोटाळ्याची, परीक्षातील पेपर फुटला, असे अनेक प्रकार घडलेले आहेत। नेमका मोर्चा काढलाय आज आपण, काय म्हणणार आहे? आताच उद्याचं भविष्य म्हणून ज्या पिढीकडे पाहतो ती पिढी म्हणजे युवक पिढी, आणि त्याच युवक पिढीवर जर अशा पद्धतीने जर अन्याय अत्याचार होत असेल तर ते एकदम लांछनास्पद गोष्ट आहे। पाहिलं असं नीट सारखी परीक्षा, जे मुलं वर्षानुवर्षे 2 वर्ष 3 वर्ष अभ्यास करतात आणि कुठेतरी नीटची परीक्षा दिल्यानंतर त्या परीक्षेमध्ये पेपर फुटीमध्ये घोटाळा होतो। आता घोटाळा झाल्यानंतर 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। त्याचबरोबरीने महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल टीईटीचा पेपर फुटला। म्हणजे जे उद्याचं भारताचं भविष्य आहे, उज्ज्वल भविष्य आहे, त्यामध्ये जर पेपर फुटीसारखे प्रकार होत असतील आणि माझ्या मुलांना आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर त्या गोष्टीचा निषेध म्हणून तुम्ही एक 25-26 दिवस झाले सोनमजी असो किंवा अभिजित दिपके असो हे उपोषण करत असताना अनेक भारतातील विद्यार्थ्यांनी पाठिंबा देण्यासाठी आल्यानंतर त्यांना अमानुषपणे लाठीचार्ज झाला त्यांच्यावर। म्हणजे तुम्ही दरोडेखोराला सुद्धा इतक्या चुकीच्या पद्धतीने मारहाण करत नाही, इतक्या चुकीच्या पद्धतीने माझ्या विद्यार्थिनीला मारहाण केली। या गोष्टींचा निषेध करण्यासाठी आज आम्ही नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन आंदोलन करत आहे। त्यामध्ये इतक्या भयानक गोष्टी समोर आल्या। तुम्ही पाहिलं असेल माझ्या समोर एक कीर्ती भालेराव म्हणून एक मुलगी आहे, ही आता उपस्थित आहे, कीर्ती भालेराव। तिचा ज्या वेळेस अँसर की जर आपण चेक केली, अँसर कीवर तिला 580 मार्क पडणं अपेक्षित आहे। किती? 580 मार्क होतात अँसर कीवर। अँसर की तुम्हाला दिली जाते। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।